तर गडचिरोलीच्या भामरागड शहर हे जलमय झालेलं आहे। 25 ते 30 दुकानांमध्ये आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। नागरिकांचं आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे। गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। भामरागड हे शहर आता जलमय झाल्याचं चित्र आहे। प्रामुख्याने घरांना आणि दुकानांना याचा जबर फटका बसलेला आहे। संपूर्ण ही दुकानच आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। काही लोकांना त्यांचं रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे। साहित्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नागरिकांचं स्थलांतरण हे पूर्ण झालेलं असून प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आलेलं आहे। आज हे पूर परिस्थितीमध्ये आपले जे काही व्यापारी वर्ग इथं आहे त्यांचे पूर्ण हाल गेल्या काही वर्षापासून सुरू आहे। यांच्या काहीतरी सोय व्यवस्था करून इथून नाहीतरी कुठेतरी व्यवस्थित जागा पाहून त्याला स्थलांतर करावे हे आमची मागणी आहे। आणि विशेष समस्या असा आहे की 3 नद्यांचा संगम असल्यामुळे इथं नेहमी पूर परिस्थितीमध्ये लोकांची नेहमी हाल होत राहते। आणि मागे पासून 5 वर्षापासून इथं पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊयात। मनीष रक्षमवार आपल्या सोबत आहेत। मनीष, आपण पाहतोय भामरागडमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। प्रशासनाने नेमकं काय आवाहन केलंय? नक्कीच ऋतुजा, भामरागड हा जो परिसर आहे म्हणजे गडचिरोली, दक्षिण गडचिरोली म्हणता येईल याला। महत्त्वाचा विषय म्हणजे या भामरागड आणि हेमलकसाला जोडणारा जो पुलाचं काम आहे मागील 10 वर्षापासून तो रस्त्यावर पडल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे म्हणजे पर्लकोटा नदी, इंद्रावती आणि पामला गौतम या 3 नद्यांचा संगम भामरागड इथे झालेला आहे। आणि छत्तीसगडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पाणी आल्यामुळे आणि प्रत्येक वर्षी भामरागडचा संपर्क हा जिल्हा मुख्यालयाशी तुटत असतो। आता 4थ्यांदा जिल्हा मुख्यालयाशी त्याचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे तेथील जे तहसीलदार आहेत ते तहसीलदार नेहमी अलर्ट मोडवर असतात। त्या बागडे या तहसीलदारांनी महाविद्यालयाला सुद्धा सुट्ट्या दिलेल्या आहे आणि तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा सांगितलेलं आहे की विनाकामाने तुम्ही पाण्यात जाऊ नका। तसंच तिथं पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे आणि काल रात्रीपासूनच ते रेस्क्यूच्या मागे लागलेले आहेत। ऋतूच्या महत्त्वाचा एक विषय म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्षी असंच एक चित्र निर्माण होते, कारण की त्या पुलाचं काम न झाल्यामुळे आणि छत्तीसगडमध्ये जे मुसळधार पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे सुद्धा हे चित्र निर्माण होत आहे। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मनीष। आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। मुंबई विमानतळ